नमस्कार. तर आज आपण जनरल सायन्स स्टँडर्ड 8 मधील लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरचा भाग 3 या व्हिडिओमधून आपण आज बघणार आहोत. यामध्ये आपण आज मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ज्यालाच मायक्रोब्स म्हणतात, मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्या संदर्भातली माहिती यामधून आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये एकूण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन केलेलं एकूण 2 भागामध्ये. एकाला प्रोकॅरियोटिक्स म्हणतात आणि दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे युकॅरियोटिक सेल्सचा. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत काही आणि काही कॅरियोट्स अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे बेसिकली 2 भाग केले आहेत. यामध्ये प्रोकॅरियोट्समध्ये एक आहे बॅक्टेरिया. तर युकॅरियोटमध्ये परत 3 प्रकार आहेत. एक आहे प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी. प्रोटिस्टा, फंजाय अँड अल्गी अशा प्रकारे 3 प्रकार आहेत जे युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझमचे आहेत आणि प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये फक्त बॅक्टेरिया आहे. ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असताना यामध्ये अनेक ज्या गोष्टी बघितल्या त्यापैकी आणखीन एक गोष्ट फोकस केली, त्यामध्ये त्यांची साईज. जसं की आपण आता 10⁶ मायक्रोमीटर असं म्हणलं तर साधारण 1 मीटरमध्ये 10⁶ मायक्रोमीटर अशा प्रकारची साईज होते, म्हणजे 10⁶ शून्य. तसंच 1 मीटरमध्ये साधारण 10⁹ नॅनोमीटर एवढं त्याचं काय असतं, एवढी साईज असते. म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर अँड 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. So when we see the classification in that, first type is the bacteria. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे बॅक्टेरिया. ज्या बॅक्टेरियाला मराठीमध्ये आपण जीवाणू म्हणतो. बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणू. तरी बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियाची साईज साधारण 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढी असते. या बॅक्टेरियामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना आपल्या लक्षात येईल की हे कसे आहेत. These are unicellular, independent or parasitic organisms, sometimes form colonies. ही एकपेशी आहेत, इंडिपेंडेंट एकटे राहू शकतात किंवा काही ऑर्गॅनिझम त्यामध्ये पॅरासायटिक आहेत, काही रोग प्रसार करतात, काही परपोषी आहेत, दुसऱ्या ॲनिमलच्या शरीरामध्ये ते राहतात. पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स आहेत आणि काही इंडिपेंडेंट आहेत. समटाईम्स फॉर्म्स कॉलनी. आणि त्यामधले बऱ्याच वेळेस काही वेळेस हे जे काय बॅक्टेरिया आहेत ते एकत्र येऊन एक कॉलनी तयार करतात आणि ती कॉलनी तयार करून राहतात. हे जर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर त्यासोबत आणखीन काय सांगता येईल, हे प्रोकॅरियोटिक आहेत. आपण आत्ताच बघितलं बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, पण त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे. जसं की प्लॅन्ट सेलमध्ये सेल वॉल असतो तशा प्रकारे सेल वॉल या बॅक्टेरियामध्ये आहे. डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनल्स आर ॲब्सेंट. यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं न्यूक्लियस आणि त्यामध्ये सेल ऑर्गनल्स जे असतात ते पेशी अंगके किंवा यामध्ये असलेलं केंद्रक हे प्रकार यामध्ये दिसत नाहीत, पण ते प्रोकॅरियोटिक आहेत. त्यानंतर दे रिप्रोड्यूस बाय बायनरी फ्युजन. त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते काय विशिष्ट प्रकारे असेक्सुअल रिप्रोडक्शनद्वारे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, बायनरी फ्युजनद्वारे. म्हणजे काय, एकापासून 2 ऑर्गॅनिझम तयार होतात म्हणून त्याला बायनरी फ्युजन म्हणतात. बायनरी फ्युजनद्वारे त्यामध्ये काय होतं, रिप्रोडक्शन होतं. त्यासोबत आणखीन बघायला गेलं तर इन फेवरेबल कंडिशनमध्ये दे कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. जर त्यांना फेवरेबल कंडिशन असेल, फेवरेबल एन्व्हायरमेंट असेल तर साधारण 20 मिनटामध्ये ते आपले नंबर डबल करतात. त्यांची संख्या अशा मोठ्या प्रमाणात वाढत जाते जर त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली तर. मग यामध्ये वेगळ्या प्रकार आपल्याला दिसतात. वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपण बघतो किंवा ऐकतो. त्यामध्ये एक आहे कोकस, त्यानंतर वायब्रिओ म्हणजे क्वामासारखा दिसणारा वायब्रिओ, गोल असा कोकस आहे. जे नावं जे आहेत त्याच्या आकारावरून पडलेले आहेत. त्यानंतर आहे हे कोकोबॅसिलस किंवा बॅसिलस किंवा यामध्ये स्पायरलम अशा प्रकारचे एक आहे. स्पायरलसारखं दिसतं म्हणजे स्पायरलम, कोकस, वायब्रिओ, कॉमन शेप्ड, कोकोबॅसिलस आणि बॅसिलस असे वेगवेगळे प्रकार आपल्या बॅक्टेरियाचे दिसतात. हे बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेलच्या स्वरूपात आढळतात. त्यानंतर दुसरा प्रकार यामधला आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा. त्यामध्ये त्याचं नाव आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ जे असतात त्या प्रोटोझोआंना
आपण मराठीमध्ये आदिजीव म्हणतो. आदिजीव, प्रोटोझोआ, आदिजीव. त्यांचा आकार साधारण 200 मायक्रोमीटर एवढा असतो. 200 मायक्रोमीटर हे प्रोटोझोअनचा साधारण आकार असतो. या प्रोटोझोअन्समध्ये आपल्याला हे कुठं आढळतात? फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर, सी वॉटर अँड सम आर पॅथोजेनिक. हे मातीमध्ये, गोड्या पाण्यामध्ये आणि समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात आणि यांच्यामध्ये काही जण पॅथोजेनिक असतात, काही रोग प्रसार करण्याचे काम करतात. त्यामध्ये काही जे आहेत प्रोटोझोअन्स ते रोग प्रसार करण्याचं काम करतात. यामध्ये हे परत युनिसेल्युलर आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ यूकॅरियोटिक सेल. फक्त यामध्ये बॅक्टेरियापेक्षा यामध्ये वेगळेपण असं आहे की हे यूकॅरियोटिक सेल्स आहेत, यूकॅरियोटिक टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत, यूकॅरियोटिक सेलपासून बनलेले ऑर्गॅनिझम्स आहेत, पण तरीही ती एकपेशीयच आहेत. त्यानंतर यामध्ये देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यामध्ये वेगळेपण आपल्याला दिसतं. वेगळ्या ॲनिमल्समधील असलं स्ट्रक्चर, सेलचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्यांच्यामध्ये लोकोमोशन जे आहे, हालचाल करण्यासाठी उपयोगात आणलेले जे काही ऑर्गन्स आहेत ते वेगळे आहेत. जसं की आयबामध्ये सीटी आहेत, पॅरामेसियममध्ये सिली आहेत, युग्लिनामध्ये फ्लॅजेला आहे, अशा प्रकारचं. त्यासोबत मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांची पोषण करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. नंबर 4th पॉईंट, रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. त्यांच्यामध्ये सिम्पल सेल डिव्हिजनद्वारे असेक्स्युअल रिप्रोडक्शन घडून येतं. रिप्रोडक्शन होतं सिम्पल सेल डिव्हिजनद्वारे, असेक्स्युअल रिप्रोडक्शन त्यामध्ये दिसतं. यामध्ये काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची नावं बघायला तर पॅरामिसियम आहे, त्यानंतर प्लाझ्मोडियम आहे, अशा प्रकारचे वेगळे ॲनिमल्स असतात. अमिबा आहे, त्यानंतर अँटोमायस्टोटिका, आणखीन काय त्याच्यामध्ये अमिबा किंवा पॅरामिसियम, स्लीपर सेप्ड ऑर्गॅनिझम म्हणतात. अमिबा, पॅरामिसियम हे गरुड पाण्यावर होतात. त्यानंतर एंटोमायस्टोटिका, ज्यामुळं अमिबासिस नावाचा डिसीज होतो, अमिबिक डिसेंट्री होते. त्यानंतर प्लाझ्मोडियम विवॅक्स आहे, ज्यामुळे मलेरिया होतो. युग्लिना आहे, युग्लिना हा ॲटोट्रॉपिक आहे, जो स्वतःचं अन्न तयार करतो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या प्रोटोझोन ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला दिसतात, प्रोटोझोन ग्रुपमध्ये दिसतात. त्यानंतर 3rd आहे, त्याचं नाव आहे फंजाय, ज्याला मराठीमध्ये कवके किंवा कवक असं म्हणतात. अप्रॉक्सिमेट साईज काय आहे त्याची तर 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर हे त्याची अप्रॉक्सिमेट साईज आहे. या फंजायचे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते आपण ऑलरेडी याआधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. परत एकदा आणखीन बघूयात. यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय? फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. जे काही डिकेड झालेलं, कुजलेलं जे काही अन्नद्रव्य आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे, म्हणजे प्लॅन्टचे डेड बॉडीज असेल किंवा ॲनिमलचे जे काय वेस्ट असेल किंवा प्लॅन्ट वेस्ट असेल किंवा डेड बॉडीज असतील प्लॅन्ट ॲनिमल्सच्या, त्यावर ते जगतात. म्हणून त्यांना फंजा या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. यामध्ये दीज आर त्यानंतर परत हे यूकॅरियोटिक आहेत, आपल्याला माहीत आहे. सम आर युनिसेल्युलर, काही युनिसेल्युलर आहेत, पण काही जे फंजा आहेत ते आपण बघू शकतो विदाऊट मायक्रोस्कोप, त्यांना आपण बघू शकतो. त्याचसोबत हे सॅप्रोट्रॉफिक आहेत, म्हणजे डेड ऑर्गॅनिक मॅटर घेऊन ते जगतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? सॅप्रोट्रॉफिक म्हणतात. त्याचसोबत रिप्रोडक्शन जे आहे ते सेक्स्युअल आणि असेक्स्युअल दोन्ही प्रकारे रिप्रोडक्शन यामध्ये घडून येतं. असेक्स्युअल रिप्रोडक्शन सेल डिव्हिजन किंवा बडिंगद्वारे होतं. बडिंग किंवा म्हणजे सेल डिव्हिजन, मुकुलायन म्हणतात. बडिंग म्हणजे मुकुलायन किंवा सेल डिव्हिजन, एकापासून 2 सेल तयार होऊन 4 सेल तयार होऊन सेल डिव्हिजनद्वारे किंवा बडिंगद्वारे यामध्ये काय होतं? रिप्रोडक्शन होतं. याचे एक्झाम्पल्स बघायला गेलं तर आपल्याला माहिती आहे, ईस्ट, बेकरी ईस्ट म्हणतात त्याला, किंवा कॅन्डिडा आणि मशरूम, अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स फंजाय या वर्गामध्ये आहेत. नंबर 4th आहे ते म्हणजे आल्गी. आल्गीची साईज साधारण 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढी असते, ज्याला मराठीमध्ये शैवाल म्हणतात. म्हणजे आपण जर ज्या ठिकाणी पाणी असतं, पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या साईडला आपल्याला अशा प्रकारचे हिरवट शैवाल वाढलेले दिसतात, ज्यावरून आपला पाय घसरू शकतो. आल्गी त्याला शैवाल म्हणतात. ते ॲक्वॅटिक आहेत, जलचर अशा प्रकारच्या जलचर ग्रुपमध्ये येतात. त्यामध्ये हे यूकॅरियोटिक आहेत, परत युनिसेल्युलर आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत, कारण त्यांच्यामध्ये काय असतं? हरितलवक असतं. तर क्लोरेला नावाची
एक क्लोरेला नावाचं ॲनिमल, त्यामध्ये हरित लवक आहे, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत हे. त्यानंतर ते फोटोसिंथेसिस करतात कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. ॲनिमल्समध्ये क्लोरोप्लास्ट आणि फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी ते करू शकतात. त्यासोबत फ्यू स्पेसीज ऑफ आल्गी आर युनिसेल्युलर, काही युनिसेल्युलर आहेत आणि काही मल्टीसेल्युलर अशा प्रकारे आल्गी आढळतात. विजिबल विथ द नेकेड आय, ते उघड्या डोळ्यानं बघू शकतो. आल्गीला आपण नेकेड आयनं किंवा विदाऊट मायक्रोस्कोप बघू शकतो. आणि हे काही युनिसेल्युलर असतात, काही मल्टीसेल्युलर असतात. यामध्ये जे वेल नोन एक्झाम्पल आहे त्यामध्ये एक आहे क्लोरेला आणि दुसरा आहे कॅलोडोमोनास आणि क्लोरेला, अशा प्रकारचे आल्गीज आपल्याला पाण्यामध्ये आढळतात. हा झाला चौथा ग्रुप. आणि पाचवा आहे तो म्हणजे व्हायरसेस. व्हायरस हा शब्द आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतो बऱ्याच वेळेस की व्हायरल इन्फेक्शन झालं. व्हायरसची साईज साधारण 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढे असते. म्हणजे हे व्हायरस अतिशय लहान असतात, ते दिसू शकत नाहीत. त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच बघावं लागतं. आणि व्हायरसेस जे आहेत, हे जे सजीव आहेत ते सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये कुठेतरी सीमारेषेवर असतात. याला सजीव आणि निर्जीव या सीमारेषेवर ठेवलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, पण ती सजीव कधी होतात, ते ॲक्टिव्ह कधी होतात, ज्यावेळेस एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये ज्यावेळेस एंट्री करतील त्यावेळेस ते सजीव त्या ठिकाणी त्यांची ॲक्टिव्हिटी चालू होते. अनअदरवाईज जे निवांत म्हणजे एकदम डॉर्मंट कंडिशनमध्ये राहतात, निर्जीवसारखं जगत असतात. या व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र अशा प्रकारची बायोलॉजी ब्रँच आहे, ज्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. मायक्रोबायोलॉजीमध्ये खास करून व्हायरसेसचा अभ्यास केला जातो. व्हायरसची कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना आपल्या लक्षात येईल की हे अतिशय मायन्यूट असतात, अतिशय लहान असतात, खूप लहान असतात. म्हणजे बॅक्टेरियापेक्षा हे खूप लहान असतात. साधारण 10 ते 100 पटीनं हे बॅक्टेरियापेक्षा लहान असतात. आणि यांना बघण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचीच गरज असते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय हे दिसू शकत नाहीत. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दे आर इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. ते इंडिपेंडंट पार्टिकलच्या स्वरूपात असतात. जोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा होस्ट मिळत नाही, पोषिंदा मिळत नाही, तोपर्यंत ते इंडिपेंडंट पार्टिकलच्या स्वरूपात असतात. पण त्यांना समजा कुठल्याही प्रकारचा होस्ट मिळाला की ते आपलं डेव्हलपमेंट चालू करतात. हे व्हायरसेस जे असतात, या व्हायरसमध्ये DNA किंवा RNA आपल्याला दिसतं. DNA डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा रायबोन्यूक्लिक ॲसिड हे कंपोनंट दिसतं. त्याचे मॉलिक्युल्स आपल्याला त्यामध्ये दिसतात. आणि त्याच्यावर प्रोटीन कोट असतं. DNAवर आणि RNAवर प्रोटीनचं कोट असतं, प्रथिनाचं आवरण असतं. त्यासोबत व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. याचा अर्थ काय, व्हायरसेस ज्या वेळेस होस्टच्या शरीरामध्ये म्हणजे प्लॅन्टच्या किंवा ॲनिमलच्या शरीरामध्ये एंट्री करतात, एंट्री केल्यानंतर त्यामध्ये स्वतःचं प्रोटीन, ओन प्रोटीन होस्ट सेलच्या सहाय्यानं तयार करतात आणि त्यापासून नंबर ऑफ रिप्लिका म्हणजे त्यांचे नंबर्स वाढवत नेतात. असंख्य अशा प्रकारचे त्यांचे नंबर्स, न्यूमरस रिप्लिका, अनेक नंबर ते तयार करतात आणि त्यापासून अशा प्रकारचे नंबर तयार करून त्या सेलला डेड करतात. ज्या सेलमध्ये वाढतात त्या सेलला ते डिस्ट्रॉय करतात, म्हणजे होस्ट सेलला डिस्ट्रॉय करतात आणि होस्ट सेलला डिस्ट्रॉय करून त्यामध्ये बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यानंतर ते व्हायरसेस परत दुसऱ्या हेल्दी अशा प्रकारच्या ॲनिमलमध्ये एंट्री करतात आणि त्या ठिकाणी त्यांना इन्फेक्शन घडून आणतात. अशा प्रकारचे व्हायरसेसचं काम कंटिन्युअस चालू असतं. मग यामध्ये व्हायरसेस कॅन कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांट अँड ॲनिमल्समध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे रोग प्रसार करण्याचं काम व्हायरसेस करतात. जे अनेक प्रकार आहेत, त्यामधला एक प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे, एक डायग्राम आहे यामध्ये. त्यामध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. टोमॅटो विल्ट व्हायरस, जर की टोमॅटोला असे रोग प्रसार करण्याचं काम हे व्हायरस करत असतात. तर ही सगळी माहिती आपल्याला जी होती ती मायक्रो ऑर्गॅनिझमच्या संदर्भातली होती.